श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुमची इच्छा बोलून देवीसमोर ठेवा ही एक वस्तू. नशीब जर तुमचे जोरदार असेल आणि नशीब जर साथ देत असेल ना, तर तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. देवी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे. बघा, आता नवरात्र सुरू झालेली आहे आणि नवरात्रीचे यावर्षी 10 दिवस आहे. भरपूर भक्तांच्या घरी, भरपूर सेवेकऱ्यांच्या घरी घटस्थापना झालेली आहे किंवा काही बऱ्याचशा लोकांच्या घरी अखंड दिवासुद्धा लागलेला असेल. तर अशा सगळ्यांनी अखंड दिवा लावला असेल किंवा घटाची स्थापना झाली असेल किंवा यापैकी तुम्ही काहीच केलं नसेल, तरी आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर किंवा लक्ष्मी मातेसमोर किंवा ज्या देवीवर तुमची श्रद्धा असेल, ज्या देवीवर तुमचा अदृढ विश्वास असेल, ज्या देवीला तुम्ही खूप मानत असाल, त्या देवीसमोर तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे. मातेला प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर आमची इच्छा पूर्ण कर. आम्हाला जे काही पाहिजे ते सगळं मिळू दे तुझ्या आशीर्वादाने. तुझी कृपा आमच्यावर आणि आमच्या घरावर आणि माझ्या परिवारावर सदैव राहू दे, अशी आपल्याला मातेला प्रार्थना करायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ती कोणती वस्तू आहे जी तुम्हाला ठेवायची आहे? तर बघा, नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी, नवरात्र 1 ऑक्टोबरपर्यंत आहे आणि 2 ऑक्टोबरला आहे दसरा. तर 2 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही केव्हाही हे काम, ही वस्तू, ही सेवा ठेवून, देवीसमोर ठेवून तुम्ही तुमची इच्छापूर्तीसाठी ही सेवा करू शकता. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता ही कोणती वस्तू आहे? तर बघा भक्त हो, यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लागणार आहेत. पहिले म्हणजे एक विड्याचे पान, दुसरं एक कापुराची वडी आणि तिसरं एक अखंड लवंग तुम्हाला लागणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, कापुराच्या पानावर देवीसमोर, घटासमोर किंवा अखंड दिव्यासमोर एक विड्याचे पान ठेवायचे आहे. त्या पानावर कापुराची वडी ठेवायची आहे आणि त्यावर एक लवंग ठेवायची आहे आणि नंतर ते कापूर जो ठेवला आहे त्याला आपण पेटवायचा आहे. कापूर पेटल्यानंतर हात जोडून तुमच्या मनातली जेही इच्छा आहे, तुम्हाला जे काही हवं आहे, तुमच्या इच्छा म्हणजे तुमची खूप जुनी इच्छा आहे जी खूप दिवसांची पूर्ण होत नाही आहे किंवा काही काम अडकलेलं असेल, जे तुम्ही खूप प्रयत्न करूनसुद्धा ते पूर्ण होत नसेल, असं तुम्हाला ती इच्छा बोलून दाखवायची आहे. तुम्हाला प्रार्थना करायची आहे, मातेकडे, देवीकडे मागायची आहे आणि बोलायचं आहे. कारण बघा, अग्निसाक्षीशिवाय कोणतेही देव, कोणतेही देवी माता प्रसन्न होत नाही. म्हणून आपल्याला अग्निसाक्ष घ्यायची आहे. त्या अग्निसाक्षीसमोर तुम्हाला तुमची इच्छा, तुमची प्रार्थना देवीकडे बोलायची आहे, विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. बघा, आपलं काम आहे विनंती करणं, प्रार्थना करणं, मागायचं. कारण आपण देवीसमोर मागायचं आणि देणं न देणं हे देवांच्या हातात असतं. म्हणून तुम्ही हा उपाय, ही वस्तू, विड्याचं पान, त्यावर कापूर, त्यावर एक अखंड लवंग ठेवायचं आहे आणि ते जाळायचं आहे. बघा, ते पूर्ण जळू द्यायचं. जर तुम्ही पान असंच ठेवू शकत नसाल, तर एका ताटली किंवा एका तांबण्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता. कारण बघा, खाली काही पेटायला नको. म्हणून जर तुम्ही एक ताटली किंवा ताम्हण पात्र असतं ते घ्यायचं आहे. त्यामध्ये जर ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही पान ठेवा, त्यावर कापूर आणि अखंड लवंग ठेवा, मग पेटवा. सगळं पेटून झाल्यानंतर ते तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यामध्ये, बघा, ते इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही आहे. वाहतं पाणी असतं ना, एखादं नदी असेल किंवा म्हणजे असं हे असतं, नदीसारखं ते असतं, तिथे तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला ते उचलून ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. अशा रीतीने जर का तुम्ही हा उपाय, ही वस्तू तुम्हाला ठेवायची आहे आणि बघा, अशा रीतीने जर तुम्ही का उपाय केला, बघा, नक्कीच प्रयत्न करा. कारण की हा अतिशय चमत्कारिक, खूप चमत्कारिक आणि खूप शक्तिशाली हा उपाय आहे. जर तुमची पण एखादी दृढ इच्छा असेल जी खूप दिवसांपासून पूर्ण झाली नसेल, तर तुम्ही नक्कीच हा उपाय ट्राय करा. तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळेल. पण एक
उपाय करण्याच्या आधी बघा, आपण कुठलीही सेवा, कुठलाही उपाय किंवा जी काही पूजा करतो, जर ती पूजा करताना आपल्या मनामध्ये विश्वास आणि आपल्या देवाबद्दल किंवा आपल्या देवीबद्दल श्रद्धा असेल, तरच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं. बघा, ही सेवा करताना कुठल्याही प्रकारचे शंका मनामध्ये घेऊन जर केली ना, तर ते कधीच पूर्ण होत नाही. अगदी मनापासून जर तुम्ही हा उपाय करत असाल, तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहे आणि आपल्या कुलदेवीने, आपल्या देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे, आपल्या परिवाराला आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद मिळावे, त्यासाठी आपल्या घर परिवारासाठी आपण हा उपाय करू शकतो. तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा.